जे समाजकारणात, राजकारणात आम्ही तुम्हाला इतकं वावरताना बघतोय. लहानपणीच कुठेतरी याची आवड निर्माण झाली होती का? मग आम्ही निर्णय घेतला की MPSCला त्या स्पर्धेमध्ये बसायचा. त्यावेळी बऱ्याच लोकांचा तुम्हाला विरोधही झाला त्या ठिकाणी. त्यांना कुठंतरी सभामंडपामध्ये एकत्र येता येईल असं 5 मजली दर्शन मंडप आम्ही त्यावेळेला बांधला. म्हणजे आत्ता जे पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तर तो आपण बांधलेला सभागृह आहे? आणि त्या आराखड्याचं अंमलबजावणीसाठी मी अध्यक्ष होतो. महाराजांचे गड किल्ल्यांसंदर्भातले 2 महत्त्वाचे गड. त्याचं काय झालं? रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत खरं तर मी जलसंधारणाचा सचिव होतो. नाही, वॉटर कप स्पर्धेत पण तुम्ही झळकलात आमिर खान सोबत. लष्करी अळीने प्रादुर्भाव झाल्यामुळं 14 लाख हेक्टर क्षेत्र पूर्णपणे नष्ट झालं. आज आपल्यासोबत आहेत मानखटावावरील अतिशय चर्चित असलेलं व्यक्तिमत्व माननीय श्री प्रभाकर देशमुख साहेब. साहेब, तुमचं रणांगण मीडियामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आम्हाला ना तुमच्या बालपणीबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे समाजकारणात, राजकारणात आम्ही तुम्हाला इतकं वावरताना बघतोय. लहानपणीच कुठेतरी याची आवड निर्माण झाली होती का? लोधोडे माझं गाव आहे, हम्म. मान तालुक्यातलं. या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्म घेतला. शेतकऱ्यांचं कुटुंब होतं आणि इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलो 7वी पर्यंत. त्यानंतर माझा प्रवास मुंबईला सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलमध्ये झाला. त्यानंतर कॉलेजला कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी मी शिक्षण घेतलं. त्यानंतर राहुरीला MSc ॲग्री केलं. या सगळ्या प्रवासामध्ये मुंबईचा प्रवास आणि पुण्याचा प्रवास ह्या माझ्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. कारण थेट ग्रामीण भागातनं मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर ग्रामीण भागातील हकडं तकडं असं जे काही बोलण्याची भाषा होती तो चेष्टेचा विषय व्हायचा. पण हायस्कूलला तिथं जॉईन झाल्यानंतर 8वीला मी पहिला आलो, 9वीला पहिला आलो, 10वीला पहिला आलो, 11वीला पहिला आलो. कृषी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याही महाविद्यालयामध्ये माझ्या ॲग्रोनॉमी विषयामध्ये मी संपूर्ण विद्यापीठामध्ये पहिला होतो. MSc ॲग्री केलं, त्यावेळेला मला सिल्वर मेडल मिळालं आणि एक चांगला प्रवास या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये करायची मला संधी मिळाली. यालाच लागून माझा पुढचा प्रश्न आहे की आपण एक माजी सनदी अधिकारी आहात. सो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, कारण आता पूर्ण सगळं ते बदललंय, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तेव्हा कुठून सुरू झाला? कारण तुम्ही सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागात नाही येता. सो तेव्हा कुठे ऐकलं होतं की हा अधिकारी आहे आणि याला बघून मला अधिकारी व्हावंसं वाटतंय किंवा असं काही? मी त्यावेळेला कृषी विद्यापीठामध्ये राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये MSc ॲग्री करत होतो. आमच्यापूर्वी काही आमच्याच कॉलेजचे विद्यार्थी, त्यावेळेला झगडे साहेब होते, गुलाबराव पोळ होते, ते MPSCला त्यांची निवड झाली आणि चांगल्या मेरिटमध्ये होते. मी माझ्या विषयात पहिला होतो आणि त्यावेळेला राहुरीला एक स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं एक चांगलं वातावरण होतं आणि मग आम्ही निर्णय घेतला की MPSCला त्या स्पर्धेमध्ये बसायचा. त्यावेळेला मी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि मी उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झाली. त्याच्यापूर्वी कस्टम ऑफिसर म्हणून माझी निवड झाली होती. बँकेमध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर म्हणून निवड झाली होती आणि बायपमध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून निवड झाली होती. त्यामुळे 4 ठिकाणी मला निवड झाल्याचं पत्र मिळालं होतं. पण मी निर्णय घेतला की लोकांच्या मध्ये जाऊन काम करायचं कुठं संधी असेल तर ती महसूल खात्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून आहे आणि म्हणून तिथं जायचा माझ्या आवडीनुसार मी निर्णय घेतला. साहेब, आता आपण जरा महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय घेऊयात. तुम्ही जेव्हा पंढरपूरला होतात, विठ्ठल रुक्मिणी आषाढी वारी आत्ताच झाली आपली. अक्षरशः म्हणजे तिकडे जेव्हा लोक आपले भाविक जातात त्यावेळेस लोकांची खूप गैरसोय होती. त्यावेळी तुम्ही तिकडे पंढरपूरला असताना सभामंडपाचं काम हाती घेतलं होतं. हे खूप उत्तम काम झालेलं आहे ॲक्च्युली. तर त्यावेळी बऱ्याच लोकांचा तुम्हाला विरोधही झाला त्या ठिकाणी. तो किस्सा काय होता नक्की? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ताब्यात घेण्याचा कायदा सरकारने केला. तो कायदा केल्यानंतर मंदिर ताब्यात घ्यायच्या वेळेला सुरुवातीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी काम पाहिलं. त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती. मी तिथला प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पाहत होतो आणि त्यावेळेला बडवे आणि उत्पाद आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये सातत्यानं वाद व्हायचे. कारण वर्षानुवर्ष पुजारी त्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा करायचे, तिथलं उत्पन्न घ्यायचे आणि
त्यावेळेला लोकांना जो काही त्रास व्हायचा तो त्रास बघून सरकारने हा त्रास कमी करण्यासाठी आणि तो अन्याय व्हायचा तो अन्याय दूर करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी कायदा केला, समितीचा कायदा केला आणि मंदिर ताब्यात घेतलं. खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सामान्य माणसाचं, गोरगरिबांचं देवस्थान आहे. हा एकच देव आहे की ज्या ठिकाणी त्याच्या पायावरती थेट डोकं टेकून प्रत्येक गरीब श्रीमंत लहान मोठ्या माणसाला दर्शन घेता येतं. आणि तिथं काम करत असताना मला प्रचंड आनंद मिळाला. सुरुवात होती, प्रचंड लोकांचा विरोध होता. त्या ठिकाणी दर्शनासाठी लोक पैसे घ्यायचे, लाईन लागलेली असायची. 35 तासानंतर लोक आषाढी वारीला दर्शनाला आत यायचे आणि आंघोळ करायचे, पुन्हा लाईनला उभं राहायचे, पुन्हा आंघोळ करायचे, पुन्हा लाईनला उभं राहायचे आणि 35 तासानं मंदिरात यायचे आणि काही सेकंदासाठी दर्शन व्हायचं. पण त्यांच्यामध्ये जे प्रचंड श्रद्धा होती ती श्रद्धा कल्पनेच्या पलीकडे होती. आणि म्हणून या लोकांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी जे लोक उन्हातानामध्ये थांबायचे, त्या ठिकाणी पाऊस असायचा, त्याच्यामध्ये चिखलामध्ये थांबायचे, त्यांना कुठंतरी सभामंडपामध्ये एकत्र येता येईल असं 5 मजली दर्शन मंडप आम्ही त्यावेळेला बांधला. मला आठवतंय की आमच्याकडं त्यावेळेला 25-30 लाख रुपये होते. दर्शन मंडपाचं काम जवळपास 80 लाखाचं होतं. आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेला हरिभक्तपरायण डोंगरे महाराज म्हणून प्रसिद्ध होते आणि जे भागवतावरती प्रवचन करायचे. त्यांना मी विनंती केली की तुम्ही आम्हाला 1 सप्ताह द्यावा आणि तो सप्ताह दिला तर हे मंदिराचं काम दर्शन मंडपचं पूर्ण होईल. त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला सप्ताह दिला. आणि त्या सप्ताहामध्ये 88-89 मध्ये आम्हाला जवळपास 28 लाख रुपये जमले आणि त्याच्यातून दर्शन मंडपाचं काम आम्ही सुरू केलं. त्यावेळेचे राष्ट्रपती स्वर्गीय शंकरदयाळ शर्मांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू केलं. लोकांचा प्रचंड विरोध होता जागेला, तिथल्या कामाला. तो विरोध आम्ही चर्चा करून दूर केला आणि ते काम सुरू केलं. मला खूप आनंद आहे की 5 मजली त्या ठिकाणी दर्शन मंडप झालाय. एका वेळेला जवळपास 20-25 हजार भाविक त्या ठिकाणी जमतात आणि 2-3 किलोमीटरची तरी लाईन त्यामुळे कमी होते. म्हणजे आता जे पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तर तो आपण बांधलेला सभागृह आहे की आता काही बदल विठ्ठल झाले? रुक्मिणी मंदिर समितीच्या समोर जो दर्शन मंडप आहे तो मी असताना तो आम्ही उभा केला होता आणि त्या ठिकाणी दर्शन बारीची लाईन आज लागली जाते. त्यानंतर विभागीय आयुक्त असताना देहू, आळंदी आणि पंढरपूर विकासाचा आराखडा सरकारने तयार केला होता जवळपास 1100 कोटीचा. आणि त्या आराखड्याचं अंमलबजावणीसाठी मी अध्यक्ष होतो, विभागीय आयुक्त म्हणून. सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी त्याचे सदस्य होते. आणि त्या काळामध्ये आत्ता जे पंढरपूरमध्ये रस्ते दिसत आहेत मोठे झालेले, मोठे शौचालय दिसत आहेत 100-100 सीटचे, त्या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पूल झालेले आहेत, अनेक त्या ठिकाणी रस्त्याला डिवायडर झालेले आहेत आणि रस्त्यामध्ये लाईटची सोय झाली. हे सगळं ते देहू, आळंदी, पंढरपूर विकास आराखड्याच्या माध्यमातून मी विभागीय आयुक्त असताना काम आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्याला जोडून मी दुसरा प्रश्न घेतो साहेब. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्या महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय ऍक्च्युली त्याच्याच भोवती आपलं राजकारण, समाजकारण, लोकांचं एकत्रित येणं हे बांधलेलं गणित आहे आपल्या महाराष्ट्रातलं. हे खूप वर्षापासून परंपरा आपली चालत आली. तर महाराजांचे गडकिल्ल्यांसंदर्भातले 2 महत्वाचे गड, तर ते शिवनेरी एक आणि रायगड एक, या संदर्भात तुमचं खूप मोलाचं काम आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? जिल्हाधिकारी पुणे असताना छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ असलेलं शिवनेरी याचा विकास करायचा, त्याचा एक पुनर्जीवन करायचा आराखडा मी तयार केला होता. तो आराखडा मी 4 वर्षे त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. शिवनेरीला जाणारे ज्या पायऱ्या आहेत तिथं जे बुरुज आहेत ते बुरुज पूर्ण ढासळले होते, ते पुन्हा बांधून घेण्यात आले. त्या ठिकाणी जे दरवाजे होते जमीनदोस्त झाले होते, ते दरवाजे पुन्हा तयार करण्यात आले. आणि त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या होत्या, 65 पाण्याच्या टाक्या होत्या, ज्या पाण्याच्या टाक्यामध्ये त्या काळात सुद्धा त्यानंतर पाणी साठवलं जायचं. त्याला चिरा पडल्यामुळे भूकंपाने किंवा इतर काही कारणानं त्या पाण्याच्या टाक्यामध्ये कुठलंही पाणी साठत नव्हतं. त्या पाण्याच्या टाक्या आम्ही स्वच्छ केल्या, तिथला गाळ काढला, त्या सगळ्या चिरा भरून काढल्या
आज आज 65 पाण्याच्या टाक्या पाण्याने भरलेल्या आहेत. तिथं मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहभागातून आम्ही वृक्षारोपण केलं. शिवरायांचं जन्म ठिकाण आहे, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्ती डागडुगी केली. आणि तिथं आणखी एक मुद्दा होता की ज्याच्यामध्ये कडेलोट पॉईंट होता. जो कडेलोट पॉईंट जमीनदोस्त झाला होता, इतिहास जमा झाला होता त्या ठिकाणी, आणि ते बांधणं अतिशय जिकिरीचं आणि अवघड काम होतं. त्यामध्ये त्या माणसाला गवंड्याला दोरी बांधून आम्ही खाली पाठवायचो आणि त्या पद्धतीनं ते पुन्हा बांधून घेतलं. आणि आज त्या काळामध्ये असलेला जो काही कडेलोट पॉईंट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. शिवाईचं मंदिर आहे, ते जीर्णावस्थेत होतं, अतिशय वाईट अवस्था त्याची होती. ते शिवाईचं मंदिर पुन्हा त्याच काळामध्ये जसं मंदिर होतं तसं बांधलंय. मला खूप आनंद आहे की त्या काळामध्ये हे काम करायची मला संधी मिळाली. संपूर्ण किल्ल्याला आम्ही तटबंदी केली आणि पाणी जे किल्ल्याला वर न्यायचं आहे ते 3 टप्प्यामध्ये पाणी उचलून वरती नेलं. त्यामुळे आज पर्यटक त्या ठिकाणी गेले तर त्यांना जायचा वाट चांगली आहे. थांबायसाठी झाडं लावलेली आहेत, थांबायची ठिकाणं आहेत आणि छान त्यांचं पर्यटन होऊ शकतं. तिथं माहितीचं एक दालन आहे, उत्कृष्ट असं माहितीचं दालन आहे, ज्यामध्ये शिवनेरीमध्ये ज्या घटना घडल्यात, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्याचबरोबर त्यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं, त्याच्या अनेक आठवणी आणि त्यांच्या पराक्रमाचे त्या ठिकाणी घटना आहेत त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि पर्यटकांना एक ते एक अनोखा असा अनुभव त्यांच्या शिवनेरी भेटीतून निश्चितपणाने मिळू शकतो. मला आनंद आहे की ते शिवनेरीचं पुन्हा पुनर्बांधकाम करण्याचं, शिवनेरीला पुन्हा त्या काळात नेण्याचं मला भाग्य मिळालं. म्हणजे जे पर्यटक आज शिवनेरीवरती जातात महाराष्ट्रामधले, त्या लोकांना माहीत नाहीये की हे सुरुवात कुठून झाली ते. म्हणजे आता आपण गडकिल्ले संवर्धन असेल किंवा सरकारला दोष देतो आपण असेल, पण याचं बांधणी किंवा याचा पायाभरणी हे अगोदर सुरू झालेलं आहेत. आणि त्याचे म्हणजे मी म्हणेन की त्या पडद्यामागचा कलाकार जर कोण असेल तर हे आपले सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख साहेब आहेत. हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे. त्यालाच लागून मी म्हणेल की रायगड प्राधिकरणाचा जेव्हा मुद्दा येतो त्याचाही आराखडा तुम्ही सत्रे साहेबांसोबत तयार केला होता, त्याचं काय झालं? रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत खरं तर मी जलसंधारणाचा सचिव होतो. त्यानंतर मोठी मला जबाबदारी देण्यात आली होती. RDD ग्राम विकास विभागाचा सचिव म्हणून मला जबाबदारी दिली होती. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मला ग्राम विकास विभागाचं सचिव करण्यापेक्षा मला कोकण आयुक्त असं जबाबदारी द्या, मला रायगडच्या पुनर्बांधणीचं आणि विकासाचं काम करायचं आहे. त्यांनी माझा आग्रह मान्य केला आणि कोकण विभागीय आयुक्त म्हणून मला जबाबदारी दिली. त्याच्या अगोदर सत्रे साहेब त्या ठिकाणी आमचे सहकारी काम करत होते. आम्ही दोघांनी रायगड डेव्हलपमेंटचा विकासाचा एक आराखडा तयार केला 600 कोटीचा. आणि तो आराखडा मी गेल्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी 6 जूनला, म्हणजे तुम्ही रिटायर होण्याच्या अगोदर शेवटच्या वर्षाला विभागीय आयुक्त असताना तो रायगड डेव्हलपमेंटचा आराखडा आम्ही 600 कोटीचा मंजूर करून घेतला. त्याचं मी विभागीय आयुक्त असताना त्या आराखड्याचं अध्यक्षपद अंमलबजावणीचं माझ्याकडे होतं आणि त्याच्यातलं 80 कोटी रुपये सरकारकडून आम्ही रिलीज करून घेतले. त्याची कामं वरती सुरू केली, पायऱ्याची कामं केली, बुरुजाची कामं सुरू केली. त्याचबरोबर खाली जिजाऊंची जी समाधी आहे त्याला समाधीला वाडा तिथं आहे, त्या वाड्याला लागून जवळपास 80 एकर जमीन लोकांच्या सहभागानं त्यांच्या संमतीनं आम्ही ताब्यात घेतली, ज्या ठिकाणी शिवसृष्टी भविष्य काळामध्ये आम्हाला उभा करायची आहे. आणि रायगड किल्ल्यावरती जे छत्रपती शिवरायांची समाधी आहे त्या समाधीची छत्री होती ती पाण्यामध्ये गळायची आणि त्याची डागडुगी करून आम्ही त्या ठिकाणी पाणी गळणं पूर्ण थांबवलं आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी परिसर करण्याचा प्रयत्न केला. 1 वर्षच खरं तर मी त्या ठिकाणी होतो. माझी इच्छा होती की आणखी त्याच्यात विकास करायचा आणि त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं की माझं एक अधुरं स्वप्न आहे की प्रशासनात मला कधीतरी रायगडची सेवा करायची इच्छा आहे आणि म्हणून मला कोकण विभागीय आयुक्त म्हणून तुम्ही चार्ज द्या. आणि मला वाटतं की त्या काळामध्ये आराखडा तयार करून मला जे करायचं होतं त्याची निश्चितपणाने मी सुरुवात केली. त्यानंतर मी गेल्यानंतर पुढे हा आराखडा कशा पद्धतीनं जाईल याच्याबद्दल आम्हाला चिंता होती आणि म्हणून त्यावेळच्या मुख्यमंत्र्याकडे आम्ही रायगड विकास प्राधिकरणाची संकल्पना मांडली. रायगड विकास प्राधिकरण तयार केलं आणि त्याच्यावरती आताचे छत्रपती संभाजीराजे हे अध्यक्ष आहेत. मी रायगड विकास प्राधिकरणाला एक सदस्य म्हणून आजही काम करतोय.
आणि मला खूप आनंद आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्वराज्याची निर्मिती आणि त्याची राजधानी असलेली रायगड आहे. खरे तीर्थक्षेत्र आहे. हो. ह्या तीर्थक्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्राला तरुणींनी आयुष्यात भेट दिली पाहिजे आणि अगदी. तिथं आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सुरू केल्या पाहिजेत. वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला आम्ही रायगडवरती करतो. दरवर्षी 31 डिसेंबरला आम्ही रायगडला जातो, पायथ्याला पाचाड या ठिकाणी. खरं तर 2016 मध्ये मी जलसंधारणाचा सचिव असताना आम्हाला ताजचे पास आले होते आणि म्हटलं ताजला जाऊन आपल्याला काय करायचं, त्यापेक्षा कुठंतरी नवीन ठिकाणी जावं. मग पाचाडला जायचा निर्णय घेतला, ज्या ठिकाणी जिजाऊंची समाधी आहे. तिथं गेलो, संध्याकाळी छान लोकांना बरोबर घेतलं, पोवाडे गायले लोक तिथं शाहिरानी, आणि आम्ही छान लोकांच्या बरोबर एक इंटरॅक्शनचा कार्यक्रम घेतला. त्यावेळेला लोकांनी खंत अशी व्यक्त केली की रायगडला 2000 मिलीमीटरचा पाऊस पडतो, पण उन्हाळ्यात लोकांना आम्हाला प्यायला पाणी देता येत नाही. प्यायच्या पाण्याची अडचण आहे. तिथं टाकी होती आणि तलाव होता, त्यात पाणी राहत नव्हतं. ते पाणी गळायचं, टाकीमध्ये पाणी राहत नव्हतं. पाणलोटचं कुठलंही काम झालेलं नव्हतं. त्यानंतरच्या 8 दिवसामध्ये मी पाणलोट आराखडा पूर्णपणे सर्वे करून घेतला. 12 कोटीचा आराखडा तयार केला आणि जलसंधारण सचिव म्हणून मी तो आराखडा त्यावेळच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून मंजूर करून घेतला आणि त्याचं पूर्ण इम्प्लिमेंटेशन तिथे केलं. आणि आज रायगडला पाण्याची टंचाई नाही आहे, तिथं पाण्याची सोय उपलब्ध होते. त्या दिवशी 31 डिसेंबरला दरवर्षी आम्ही तिथं जातो. 1 जानेवारीला जिजाऊंच्या समाधीचं सुशोभीकरण करतो, जिजाऊंच्या समाधीवरती नतमस्तक होतो. त्यानंतर गडावरती रायगडावरती जातो आणि रायगडावरती गेल्यानंतर महाराजांची सदर आहे त्या ठिकाणी आम्ही डेकोरेशन करतो. पुन्हा समाधीचं डेकोरेशन करतो आणि हे सगळा खर्च मी स्वतः करतो. आणि माझ्यावर हजारो तरुण असतात. त्या ठिकाणी शिवचरित्राबद्दलचं व्याख्यान आम्ही आयोजित करतो, त्या सगळ्यांना जेवण देतो आणि गेल्या 8-9 वर्ष विकास पासलकर आणि आम्ही एकत्र जाऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. मला खूप आनंद आहे. 1 जानेवारीला वर्षाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या समाधीवरती माथा टेकून आम्ही करतो. प्रचंड ऊर्जा मिळते आणि तरुणांना एक चांगलं काहीतरी करण्याची संकल्प त्या ठिकाणी तयार होतो. त्याला जोडून मी साहेब एक विषय घेतो. आता मालवणमध्ये पुतळा ढासळला महाराजांचा. तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की जिथं प्रांजळ मनाने किंवा निस्वार्थी भावनेने महाराजांची सेवा करणारी लोक असतील आणि त्या बाजूला एक राजकारणासाठी उपयोग करणारी लोक आहेत, तरी खंत वाटते या गोष्टींची की अशा लोकांमुळे महाराजांचं नाव खराब होतंय किंवा महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला जात नाही व्यवस्थित? मला केवळ खंतच वाटत नाही, तर मला त्याच्या प्रचंड वेदना होतात की छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे, ज्यांनी दिल्लीच्या तख्तालाही त्यावेळेला आव्हान केलं आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या युवक आणि युवतींना छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तरी 350 वर्षानंतरही सुद्धा स्फुरण चढतं, काहीतरी चांगलं करायची इच्छा होती. मी कोकणचा विभागीय आयुक्त असताना सिंदूर किल्ल्यावरती गेलो होतो. ते एकच किल्ला आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवरायांच्या पंजारी पावलाची त्या ठिकाणी ठसे आहे. त्या ठिकाणी एक ठिकाण आहे, त्याला मोरयाचा धोंडा असं म्हणतात, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग किल्ल्याची भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी केला होता. आणि मी विभागीय आयुक्त असताना तो मोरयाच्या धोंड्यावरती आम्ही त्या तारखेला जाऊन त्याचं सुशोभीकरण करतो आणि त्या ठिकाणी पुन्हा एक कार्यक्रम मी माझा आदेश काढून विभागीय आयुक्ताकडून आदेश काढून तो कार्यक्रम निरंतर आत्तापर्यंत चालू ठेवला आहे, ज्या कार्यक्रमाला तिथले कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार जातात. आणि छत्रपती शिवरायांनी ज्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्याचं भूमिपूजन केलं तो मोरयाचा दगड आहे, त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक होतं. मला असं वाटतं आता हे जेव्हा प्रेक्षकांना कळेल तेव्हा तिथे आणखी गर्दी जास्त वाढेल आणि सहभागी युवकांचा वाढेल. साहेब, तुम्ही कोल्हापूरला जेव्हा जिल्हा परिषदेचे चीफ सेक्रेटरी ऑफिसर म्हणजे CEO होतात, तेव्हा एक तुम्ही राजश्री शाहू महाराज सर्वांगीण शिक्षण हा उपक्रम राबवला होता. तर त्या उपक्रमाबद्दल आम्हाला जरा सांगा ना. कोल्हापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचा म्हणून मी काम केलं. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो होतो, त्यामुळे ठरलं होतं की आपल्याला आता सगळे अधिकार आहेत. तर जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था सगळी सुधारायची आहे
आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची. त्यासाठी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांचा बौद्धिक विकास, भावनिक विकास, त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत, त्यांचा शारीरिक विकास व्हावा, त्यांच्यामध्ये सामाजिक मूल्याचं त्याकडे रुजवले जावेत, सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक उपक्रम आम्ही हातामध्ये घेतला. पन्हाळ्यामध्ये त्यासाठी आम्ही 3 महिने कार्यक्रम तयार करत होतो. पहिलं आम्ही शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये चांगले शिक्षक, शेतकरी शिक्षक संघटना आणि अधिकारी असं 2 दिवसाचं वर्कशॉप घेतलं आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्ता वाढीसाठी काय करायला लागेल याच्यावरती चर्चा केलेली एक आराखडा तयार केला. छत्रपती राजश्री शाहू महाराज खरं तर शिक्षणप्रेमी होते. त्यांनी 1917 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायचा कायदा केला. म्हणजे आत्ता जो प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करायचा कायदा केंद्राने केला, त्या अगोदर 90 वर्ष कोल्हापूरमध्ये राजश्री शाहूंनी तो कायदा केला होता. आणि त्या काळामध्ये तिथल्या मामलेदारांनी गावातल्या पोलीस पाटलांना दिलेले पत्र आहेत की जे पालक शाळेत मुलांना धाडत नाहीत त्या पालकांना त्या काळामध्ये महिन्याला 1 रुपया दंड करा. तो दंड त्या काळात वसूल केलाय. म्हणजे महाराजांनी सर्वसामान्य माणसाला कमीत कमी लिहायला वाचायला मिळेल असं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायचा कायदा, क्रांतिकारक कायदा केला. आणि म्हणून राजश्री शाहूंचं नाव आम्ही त्या कार्यक्रमाला दिलं होतं. 2,71,000 विद्यार्थी होते, 1700 शाळा होत्या आणि 8,500 शिक्षक होते. ह्या सगळ्यांना घेऊन पद्मश्री अण्णासाहेब हजारे, प्राचार्य पी पाटील आणि नागनाथ अण्णा नायकुडी ह्या तिघांना बोलवून आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली. 8,500 शिक्षक होते, 1200 ग्रामपंचायतचे सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, खासदार, आमदार ह्या सगळ्यांना बोलवलं. आणि त्यावेळेला मला अजून आठवतंय की अण्णासाहेब हजारे, प्राचार्य पी पाटील मला म्हणाले की आम्ही काय ह्याच्यामध्ये करायचं. मी त्यांना सांगितलं की सर्व शिक्षकांना, इथल्या लोकांना माहिती आहे की शिक्षण कशा पद्धतीनं द्यायचं. तुम्ही एकच सांगा की त्यांनी का चांगल्या पद्धतीनं शिक्षण द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर जो कार्यक्रमाचा उठाव झाला, शिक्षकांनी तो कार्यक्रम स्वतःचा कार्यक्रम हातात घेतला. त्यांनी गावात सांगितलं की गुणवत्ता वाढीची जबाबदारी आम्ही घेऊ आणि गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर घ्यायची जबाबदारी घ्यावी. गावागावामध्ये लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. शाळा बदलून गेल्या, शाळाची दुरुस्ती केली, कलर केला, तिथं लॅब केल्या, वाचनालय केली, गार्डन केल्या आणि शाळामध्ये लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये 3 वर्षात 6 कोटी रुपयाचा खर्च. शाळा बदलून गेल्या. शिक्षकांनी गुणवत्ता वाढीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली 7वीची, त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत एकूण जे सगळी मुलं बसली होती, 100% मुलं आम्ही बसवली, त्यातली 70% मुलं आमची पास झाली. आणि महाराष्ट्राच्या मेरिट होल्डरमध्ये 112 मुलं महाराष्ट्रातून सगळ्या सिलेक्ट झाली होती मेरिटमध्ये. त्यातली 72 मुलं कोल्हापूर जिल्हा परिषद. 112 पैकी 72 कोल्हापूर जिल्हा परिषद. आणि त्यातले ओळीनं 10 मुलं ही कोल्हापूर जिल्हा परिषदली होती. त्यातला पहिला मुलगा मला अजून आठवतोय, एका मजुराचा मुलगा होता, त्याला 300 पैकी 300 मार्क मिळाले. मला असं वाटतं हे या कार्यक्रमाचं यश असेल तुमच्यासाठी. त्याच्या मी घरी गेलो होतो. म्हणजे या मुलांच्या मध्ये प्रचंड क्षमता. आणि याच कार्यक्रमाला त्याचं बाह्य मूल्यांकन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशननं केलं. आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी मला देशातला प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला झाला सर्वोच्च जो पुरस्कार आहे, तो पंतप्रधान पुरस्कार, तो देऊन त्या ठिकाणी गौरवलं होतं. ही खूप कौतुकाची बाब आहे. तुम्हाला कोल्हापूरचा अनुभव, तुम्ही आता रयत शिक्षण संस्थेवरती पण आहात, त्याचा अनुभव तुम्हाला इथं काय कामी आला? निश्चितपणानं कामी येतोय. कोल्हापूरच्या अनुभवाबद्दल मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे जी माझ्या कायम लक्षात राहिली आहे. खरं तर हा कार्यक्रम एक शेवटच्या टप्प्यामध्ये होता आणि मला आठवतंय की शाहूवाडी तालुक्यातली एक महिला, वयस्कर महिला माझ्याकडे आली होती. तिनं वर्तमानपत्राच्या कागदामध्ये काहीतरी घेतलेलं होतं हातामध्ये. ती माझ्यासमोर म्हणाली की, मी म्हणलं मावशी का आलाय तुम्ही? ती म्हणाली तुला काहीतरी द्यायचं आहे. तर म्हणलं काय द्यायचं आहे? तर ते कागदामध्ये तिने पेढा आणला होता, घरी तयार करून पेढा आणला. म्हणलं मावशी कशासाठी आणलं तुम्ही?
तर ते म्हणाले की तू चांगलं काम करतोय शेतीमध्ये, शिक्षणामध्ये, म्हणून हे आणलंय म्हटलं. तर म्हटलं मी करतोय, लोक करतायत, तुम्ही काय करताय? ते म्हणले मी पण काम करते. म्हटलं काय काम करताय? तर ते म्हटले रोज शाळेमध्ये मी जाते आणि जे मुलं शाळेत आली नाहीत, ती कुठली मुलं नाही आली नाही ते मास्तरला विचारते. तिथल्या 4 मुलांना घेऊन जे आले नाहीत त्यांची उचलबांगडी करून शाळेत आणून सोडते. हिनं, त्या महिलेनं मला जो दिलेला तो पेढा होता, तो माझ्यासाठी सर्वोच्च असा चव अजून पुरस्कार लक्षात होता असेल. आणि तो माझ्या कायम लक्षात राहील. रे शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे मी त्या शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहे. तर कष्टकरी सामान्य लोकांची मुलं शिकतात. तर तुम्ही या सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून? रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांनी सुरू केलेली संस्था आहे. पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारी व्यक्ती होती. स्वतः फार शिकलेले नव्हते अण्णा, पण गावागावामध्ये गेले, लोकांच्या पुढं झोळी पसरली, लोकांच्याकडून मदत घेतली आणि लोकांच्या मदतीतून सन्मानाने त्यांना उभा राहता येईल अशा पद्धतीने शाळा सुरू केल्या. आज पवारसाहेब रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेमध्ये मी मॅनेजिंग कमिटीचा सदस्य म्हणून काम पाहतोय. रयत शिक्षण संस्थेचे गेल्या 1 वर्षापूर्वी 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या समारंभामध्ये पवारसाहेबांनी आम्हाला टास्क दिला होता की रयत शिक्षण संस्थेमध्ये आज जवळपास 4.5 लाख मुलं आहेत, 750 पेक्षा अधिक शाखा आहेत, हा विस्तार झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात. तर तो आपला गुणवत्तेच्या दिशेने कसं जाता येईल त्यासाठी आराखडा तयार करायला आम्हाला सांगितला होता. आमच्या ग्रुपने तो आराखडा तयार केला होता आणि भविष्य काळामध्ये रयत शिक्षण संस्था गुणवत्ता वाढीच्या दिशेनं आणि एक्सलन्स कशा पद्धतीने निर्माण होईल या दिशेनं काम करते. त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर अण्णांच्या नावाने त्या ठिकाणी विद्यापीठ आता सुरू झालंय आणि देशाच्या पातळीवरती ज्या कॉलेजना नॅकच्या स्पर्धेमध्ये किंवा नॅकच्या मूल्यांकनामध्ये सर्वात जास्त गुण मिळाले आहेत, A++ मिळाले आहेत, ते सगळ्यात जास्त कॉलेजेस हे रयत शिक्षण संस्थेचे आहेत. सध्या तुम्ही आमची टीम जेव्हा तुमच्याबद्दल रिसर्च करत होती ना, तेव्हा आम्हाला 3 मुद्दे खूप प्रकर्षाने जाणवले. 3 शब्द आमच्यासमोर वारंवार येत होते. त्यातला एक शिक्षण होता, दुसरा पाणी आणि तिसरा शेती. ह्या 3 शब्दांशी तुमचं विशेष आकर्षण आहे का? खरं आहे, तिन्ही विषय माझे खूप जिव्हाळ्याचे आणि जिव्हाळ्याचे. आवडते विषय आहेत. पाण्याबद्दल मी सांगेन की जलयुक्त शिवार योजना मी महाराष्ट्राला दिलेली ही योजना आहे. वॉटर कप स्पर्धेत पण तुम्ही झळकलात आमिर खान सोबत. आमिर पाणी खान फाउंडेशनच्या. या गावामध्ये लोधोडे गावामध्ये आले होते. हम्म. मी पुण्याचा जिल्हाधिकारी असताना ते मला काही कामासाठी भेटायला आले होते. गावामध्ये आम्ही स्वच्छता अभियान आणि गाव पाण्यासाठी स्वयं करण्याचा एक उपक्रम राबवला, ज्याच्यामध्ये आदर्श गाव योजना जी अण्णासाहेब हजारेंची होती हो. ती योजना गावामध्ये राबवली आणि गावामध्ये आमूलाग्र असा बदल केलाय. पाणलोट 3 पाणलोट विकसित केलेत. 14 आमचे बंधारे आहेत. आज तुम्ही बघितलं सर्व बंधारे पाण्याने भरलेले आहेत आणि गावातलं क्षेत्र एकूण आहे त्यातलं 75% क्षेत्र बागायचं झालं. दुष्काळी भागातलं गाव आहे, पण या गावामध्ये 75% क्षेत्र बागायत आहे आणि गावांनी याच्यामध्ये प्रचंड श्रमदान केलं. मी आणि माझ्या पत्नीने, घरातल्या मुली आणि कुटुंबाने याच्यामध्ये योगदान दिलं आणि आज गाव एक आदर्श गाव म्हणून सन्मानानं उभा राहिलेला आहे आणि या गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तेव्हापासून माझा सहभाग आहे. ज्यावेळेला दुष्काळी परिस्थिती होती, कुठेही पाणी नव्हतं, त्यावेळेला आमच्या गावातून 16 गावांना टँकरने पाणी पुरवठा होत होता. आणि मला इथे उल्लेख करायला आवडेल की मानखटाव हा एकेकाळी स्वतः दुष्काळग्रस्त भाग होता आणि या योजनेनंतर त्याचं इतकं परिवर्तन झालेलं आहे. आणि साखळी सिमेंट बंधाऱ्याची जी संकल्पना महाराष्ट्राला दिली ती लोधोडे गावानं दिली आहे. तेव्हा आमिर खान ज्यावेळेला आम्हाला भेटले आणि गावाची सगळी माहिती सांगितली, त्यावेळेला त्यांनी मला फोन करून सांगितलं की मला गावाला भेट द्यायची इच्छा आहे आणि मग गावामध्ये ते आले होते. मी त्यावेळेला नव्हतो, काही कामामध्ये होतो, पण इतर आमचे गावातले सगळे सहकारी होते. त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत संपूर्ण गाव पाणलोट प्रत्येक घराला भेटी दिल्या, शाळेला भेटी दिल्या आणि त्यांनी संपूर्ण पाणलोटची संकल्पना समजून घेतली की पाण्याचं डीप सीसीटी काय, सीसीटी काय, नाला बंडिंग काय, सिमेंट बंधारे काय, हे सगळं समजून घेतलं. आणि त्यानंतर ज्यावेळेला
जलयुक्त शिवारची योजना मी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली, त्यावेळेला पाण्याचा आराखडा तयार करायचा. गावाला किती पाणी लागतंय, प्यायला, जनावराला, शेतीला किती पाणी लागतंय ते वर्कआउट करायचं आणि तेवढं पाणी गावात साठवण्यासाठी स्ट्रक्चर करायचं. उदाहरणार्थ गावाला 10 कोटी लिटरचं पाणी लागत असेल, आज जी गावाची स्ट्रक्चर आहे त्यात 6 कोटी लिटर पाणी साठत असेल, तर मग 4 कोटी लिटर जादा पाणी साठवायसाठी तिथं जी काही स्ट्रक्चर करायचे आहे, गाळ काढायचं आहे, नवीन बांधारे बांधायचे ते बांधायचे आणि तेवढं पाण्याचं साठवण करायची. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केली होती. राज्याला मी ते काम सगळं पाहत होतो. मीच संकल्पना ही राज्याला दिली होती. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5,000 गावं टंचाई मुक्त करायचा निर्णय घेतला आणि ह्या योजनेला मी जलसंधारण सचिव असताना जवळपास 2,000 कोटी रुपये सरकारने उपलब्ध करून दिले आणि आमच्या डिपार्टमेंटचं बजेट जे 800-900 कोटीचं असायचं ते 3200 कोटीवरती गेलं आणि लोकांच्या सहभागातून या योजनेमध्ये 500 कोटी रुपयाचं काम झालं, श्रमदानाचं काम झालं. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. त्यावेळी तुम्ही जेव्हा कृषी अधिकारी होतात त्यावेळी तुम्ही आळी प्रादुर्भाव खूप प्रमाणात वाढला होता. त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांशी सोबत बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचं काम केलं, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयावरती कसं मार्ग निघेल याच्यातून त्यावरही तुम्ही काम केलं होतं. त्याबद्दल काय सांगा? 2011च्या दरम्यान, 8-9च्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेतलं जातं. जवळपास 35 लाख हेक्टरवरती पीक घेतलं जातं. त्यातलं लष्करी अळीने प्रादुर्भाव झाल्यामुळं 14 लाख हेक्टर क्षेत्र पूर्णपणे नष्ट झालं होतं. म्हणजे त्या सोयाबीनचं पान सुद्धा शिल्लक नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणात अळ्या होत्या की एका शेतातून दुसऱ्या शेतात अळ्या जायला लागल्या तर पाय ठेवायचा जागा नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात अळ्या होत्या. आम्ही तालुक्यात फिरलो, विदर्भात फिरलो, त्या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. आणि एका गावामध्ये आम्ही गेलो, त्या गावामध्ये एक महिला पळत आली, माझ्यासमोर उभा राहिली. लोकांनी आम्हाला तिथं घेराव घातला होता आणि तिचे डोळे पाण्याने भरले होते. मी म्हणलं, मावशी काय झालं? तर ते म्हणाले, माझे 3 एकर. तिला काय बोलता येत नव्हतं. शेजारच्या माणसाने सांगितलं की त्यांचे पती बैलांनी त्याला मारलं, त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. ते आणि त्यांच्या 3 मुली आहेत. 3 एकर शेत होतं. 30,000 रुपये कर्ज काढले आणि आज सोयाबीन पूर्ण संपलेला आहे. मी राज्याचा कृषी आयुक्त होतो. मला खूप वाईट वाटलं की आपण या असहाय्य महिलेला तिचं त्या कीड आहे त्या किडेपासून तिच्या पिकाचं संरक्षण करू शकलो नाही, उत्तर देऊ शकलो नाही. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी कीड आणि रोग सर्वेक्षण करायचं आणि त्याचा कंट्रोल करायचं यासाठी एक कमिटी नेमली. तेव्हाचे मुख्यमंत्री पवार साहेब होते? पवार साहेब कृषी मंत्री होते. अच्छा. केंद्रीय कृषी मंत्री. आणि त्यावेळेला या योजनेमध्ये 450 कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि त्या ठिकाणी 450 कोटी रुपये मदत लोकांना द्यावी लागली होती आणि जवळपास 1500 कोटीचं नुकसान झालं होतं. 1500 कोटीचं नुकसान झालं. सरकारविरुद्ध मोर्चे काढले लोकांनी, 450 कोटीची मदत द्यायला लागली. त्याला पवार साहेबांनी आणि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी एक कमिटी नेमली. मी MSc ॲग्री होतो, त्या कमिटीचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो आणि माझ्या खाली वेगळ्या देशाच्या पातळीवरती ज्या सोयाबीन रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत तिथले सायंटिस्ट होते. आम्ही एक आराखडा तयार केला की ज्यावेळेला पिकावरती अशा प्रकारची रोगराई येईल त्याचं निदान कसं करायचं आणि ते कंट्रोल कसं करायचं. शेतीमध्ये एखादी कीड किंवा रोग पडला तर लगेच त्यावरती उपचार करायला लागतात. ह्या कीडचा जेव्हा प्रादुर्भाव झाला, आउटब्रेक झाला, त्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली आणि कीटकनाशकं दिली, त्यावेळेला काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि म्हणून रिअल टाइम बेसिसवरती आज किती कीड आणि रोगाचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे हे लक्षात यायला पाहिजे. यासाठी आम्ही काही क्लस्टर निवडले संपूर्ण महाराष्ट्रातून. 850 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटची नियुक्ती केली, त्यांना किट दिले, काय रॅन्डम सॅम्पल घेतल्या, काय फिक्स सॅम्पल घेतल्या, त्याचा ऑनलाईन डेटा टाकला, त्याचा अनालिसिस करण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट दिल्लीला संस्था आहे त्याची मदत घेतली आम्ही आणि एक प्रोग्राम तयार केला ज्या माध्यमातून त्या क्लस्टरमध्ये किडीची आजची परिस्थिती काय, आजच्या तारखेला कीड तर कायम असते, पण ETL लेवल ज्याला आपण नुकसान पातळीच्या वर किंवा नुकसान पातळीच्या खाली ठेवणं, तर नुकसान पातळीच्या ती खाली ठेवली पाहिजे.
नुकसान पातळीच्या वर गेली की त्याच्यावरती आपल्याला फवारणीचा प्रोग्राम घ्यायला पाहिजे. जर नुकसान पातळीच्या वर नसेल आणि फवारणीचा प्रोग्राम घेतला तर विनाकारण शेतकऱ्याचे पैसे वाया जातात. आणि म्हणून हा प्रोग्राम करून त्याची जो काही ॲडवायझरी आहे ती ॲडवायझरी नॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटकडून यायची. प्रत्येक क्लस्टरमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजवरती किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे सायंटिस्ट त्याच्यावरती काम करायचे आणि प्रत्येक क्लस्टरला प्रत्येक गावामध्ये ती ॲडवायझरी आम्ही उपलब्ध करून द्यायचो की तुम्ही फवारणी करा किंवा करू नका. आणि तो प्रोग्राम इतका चांगल्या पद्धतीनं राबवला गेला की त्याला पंतप्रधानांचा पुरस्कार, आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते मला दुसरा पंतप्रधानाचा पुरस्कार मिळाला. आणि तो पुरस्कार ज्याला मिळाला त्यानंतर आज अखेरपर्यंत 2008 मध्ये आम्ही प्रोग्राम घेतला होता. आज अखेरपर्यंत कुठल्याही किडीचा आजपर्यंत प्रादुर्भाव झाला नाही. आणि त्यावेळेला आम्ही जो खर्च काढला होता ते हेक्टरला फक्त 10 रुपये खर्च होत आहे कंट्रोल करायला. म्हणजे 25 कोटीमध्ये हा सगळा प्रोग्राम आम्ही राबवला होता. आणि आम्हाला एका वर्षामध्ये 450 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई द्यायला लागली. आणि देशानं हा प्रोग्राम 2050 साली शेती कशी असावी ह्याच्याबद्दल जे डॉक्युमेंट केलंय त्यामध्ये या प्रोग्रामचा समावेश आहे. आणि या प्रोग्राम केवळ आपल्या देशामध्ये वेगळ्या राज्यांनी राबवला नाही, गुजरात आणि इतर अनेक राज्यांनी राबवला, पण इतर देशांनी सुद्धा भारत सरकारकडून ॲग्रीमेंट करून हा प्रोग्राम त्यांच्या देशामध्ये राबवलेला आहे. ही कौतुकाची बाब आहे साहेब. हे सगळे उपक्रम खरंच खूप कौतुकाची बाब आहे. त्यासोबतच जोडून मी एक गोष्ट घेतो की तुम्ही हिंजेवडे असेल, चाकण असेल, नागपूर असेल, लातूर असेल, अशा खूप सारे MIDC साठी त्यावेळेस तुम्ही खूप पुढं होऊन काम केलेलं आहे. त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांशी खूप तुमचा डायरेक्ट संबंध आला. त्यासोबत तुम्ही जमीन ॲक्वायर करण्यासाठी खूप लोकांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं. त्यावेळी तुम्ही काय अनुभव घेतले होते एक्झॅक्टली? MIDCचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी काम पाहिलं. जवळपास 4.5 वर्ष काम पाहिलं. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख MIDC झाल्यात, प्रामुख्यानं 5 स्टार MIDC, त्याचा मी इन्चार्ज होतो. त्या जमिनी कुठे घ्यायच्या आणि त्या जमिनी ताब्यात घेत असताना लोकांशी चर्चा करायची, वाटाघाटी करायच्या. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कायद्याखाली त्या जमिनी ताब्यात घ्यायच्या. यासाठी जिल्हाधिकारी आणि मी त्या ठिकाणी लोकांशी निगोशिएट करायचो. मी बारामतीच्या MIDCची जमीन ताब्यात घेतली, कुरकुमची घेतली, हिंजवडीची डेव्हलपमेंट जी आत्ता झाली त्या जमिनी मी असताना ताब्यात घेतल्यात, तळेगावच्या जमिनी आम्ही ताब्यात घेतल्या वाटाघाटीनी, चाकणच्या घेतल्या, रांजणगावच्या घेतल्या, लातूरच्या घेतल्या, नागपूरच्या घेतल्या, महाडच्या घेतल्या, शेंद्रे जे आता 5 स्टार MIDC आहे, ह्या सर्व ठिकाणी लोकांशी चर्चा करून त्यांच्या संमतीनं वाटाघाटीनं जमिनी आम्ही ताब्यात घेतल्या. त्यामुळे लोकांना चांगलं पॅकेज दिलं. तसंच त्यावेळेला जमिनी ताब्यात घेतल्यानंतर ज्या जमिनी लोकांच्या जात आहेत त्या शेतकऱ्यांना 15% डेव्हलप केलेले प्लॉट उपलब्ध करून द्यायची पॉलिसी ही मी MIDCत आणलं असताना त्यावेळेला आणली होती. त्याचबरोबर वाईन पार्क जे विंचूरला नाशिकला झाले ती माझी संकल्पना होती. त्यानंतर वाईन पार्क बरोबर वाईन पॉलिसी आम्ही तयार केली, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अशा प्रकारे वायनरी घेतल्या पाहिजेत. यासाठी 5 वर्ष कुठलाही टॅक्स द्यायचा नाही, टॅक्स हॉलिडे आम्ही तयार केला, तो पुन्हा 5 वर्ष वाढवला आणि अनेक मोठ्या ठिकाणी वायनरी झाल्या. तळेगावला जे फ्लोरिकल्चर पार्क आहे ती माझी संकल्पना होती. ह्या MIDCच्या एकूण डेव्हलपमेंटमध्ये ज्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत त्या जमिनी लोकांना चांगलं पॅकेज देऊन त्यांना 15% जमिनी परत देऊन वाटाघाटीनं जमिनी आम्ही ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या जमिनी 4.5 वर्षात ताब्यात घेतल्या त्या जवळपास 17,500 हेक्टर एवढ्या जमिनी ताब्यात घेतल्या. आणि त्यातल्या 95% जमिनी ह्या वाटाघाटी करून लोकांशी चर्चा करून त्यांच्या संमतीनं ताब्यात घेतल्या. चाकणच्या जमिनी सगळ्या संमतीनं घेतल्यात, तळेगावच्या जमिनी सगळ्या संमतीनं घेतल्यात, हिंजवडीच्या जमिनी सगळ्या संमतीनं ताब्यात घेतल्यात. मला आठवतंय की रांजणगावला आम्हाला 500 हेक्टर जमीन ताब्यात घ्यायची होती आणि त्यावेळेला जमिनीचा दर लोक 15 लाख रुपये मागत होते. MIDC 12 लाखापर्यंत द्यायला तयार होते. आणि मग ते वाटाघाटी काही पुढे जात नव्हत्या. मी लोकांना सांगितलं की मी त्यावेळेला जिल्हाधिकारी पुणे म्हणून काम पाहत होतो आणि निगोशिएशन मीच लोकांशी करत होतो. मी लोकांना म्हटलं की आता काय आपलं आज काही त्याच्यामध्ये दोघांची संमती होत नाही,
तर परत आपण कधी भेटूया. लोक म्हणाले की आज बेंदूर आहे, सण आहे, सकाळपासून आम्ही बसलोय, तुम्हाला काय पैसे द्यायचे असतील ते द्या, पण आज सगळं मिटवा. लोकांची ती भावना मी लक्षात घेतली. मी अँटी चेंबरमध्ये गेलो, त्यावेळेचे सेक्रेटरी आणि इंडस्ट्रीचे सेक्रेटरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोललो. त्यांना म्हणलं, ही जमीन घ्यायचीच आहे का आपल्याला? ते म्हणाले, हो घ्यायचीच आहे जमीन, मोठा त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा प्रकल्प येणार आहे, तर किती भाव द्यायला लागेल? तर मी म्हटलं की बा लोक आणि शेतकरी जे काही मागतायत आणि MIDC देते 12 लाख, पण लोक त्या ठिकाणी 17 लाख दिल्याशिवाय जमीन द्यायला काय तयार नाही. तर मी त्याच्यामध्ये निर्णय घेऊ का? त्यांनी सांगितलं की तुम्हाला योग्य वाटेल ते निर्णय तुम्ही घ्या आणि आम्हाला ती जमीन काय करून ताब्यामध्ये पाहिजे. आणि शेतकरी ज्यावेळेला 15 लाख मागत होते त्यावेळेला मी त्यांना 17 लाखाचा दर दिला आणि त्याच वेळेला शेतकऱ्यांनी सगळ्या संमती दिल्या. म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपल्याला जे अधिकार आहेत ते सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी 100% पेक्षा अधिक वापरायचे, त्यांचा हिताचा निर्णय घ्यायचा, त्यांच्या संमतीनं जमीन ताब्यात घ्यायचे असे आम्ही निर्णय घेतले. आणि मला खूप आनंद आहे की MIDCच्या आता ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाल्यात त्या डेव्हलपमेंट होत असताना त्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मी त्यावेळेला जे काही पुढाकार घेतला तो मला त्या इंडस्ट्री डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याचा खूप आनंद होतो. त्यासोबतच तुम्ही एवढे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे शेतकरीही सुगावला आणि त्या भागातल्या युवकांना रोजगारही खूप मोठ्या प्रमाणात मिळाला. आणि आता जसं तुम्ही बघत असाल की एवढे मोठमोठ्या कंपन्या बाहेर येतात आपल्या राज्यातून, जे की एकीकडे आपल्या युवकांना खूप रोजगाराची गरज आहे. आता खूप उपासमारीची वेळ येण्यापर्यंत तर रोजगाराची गरज लोकांना पडते. त्या काळात एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आपल्या राज्यातून बाहेर जातात, हे सरकारचं अपयश आहे की काही कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्यामुळे? सरकारने, मला आठवते की त्या काळामध्ये MIDC मध्ये इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र 1 नंबरला असायचं. बरोबर. महाराष्ट्रामध्ये 20 सरप्लस होती. इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगलं दिलं जायचं आणि लोक महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी अग्रक्रमांक द्यायचे. दुर्दैवानं मधल्या काळामध्ये कॉम्पिटिशन वाढली, त्याचबरोबर आपल्याकडून काही दुर्लक्ष झालं. ही वस्तुस्थिती आहे. वेदांतसारखे प्रपोजल, इतर अनेक प्रपोजल, 16-17 मोठे प्रकल्प आज महाराष्ट्रामधून गुजरातला गेले, इतर राज्याला गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रातली युवकांना किंवा युवतींना जी रोजगाराची संधी मिळायला पाहिजे ती संधी खऱ्या अर्थानं हिरावून घेतलेली आहे. आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. 17 प्रकल्प महाराष्ट्रातून जाणं ही खूप कमीपणाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात असं कधी यापूर्वी झालेलं नव्हतं आणि मोठी संधी. मुद्दा काय असेल, मूळ काय आहे सगळ्या गोष्टी? मूळ याच्यामध्ये आपण ते उद्योग आणण्यासाठी जे आपण इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ते आपण घेतलेले आहेत. गुजरात सरकारने, आदरणीय पंतप्रधानांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. हे प्रकल्प गुजरातला नेले. महाराष्ट्राला त्या ठिकाणी इथल्या युवकांना मात्र त्याच्यापासून वंचित राहायला लागलं. आणि म्हणून भविष्य काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं चांगल्या पॉलिसी आणून हे उपक्रम, महाराष्ट्र जो पहिल्यापासून सगळ्या इंडस्ट्रीचं डेस्टिनेशन होतं, कुठं जायचं तर महाराष्ट्रामध्ये जायचं, कारण त्या ठिकाणी चांगली सेवा दिली जाते, चांगल्या सुविधा दिल्या जातात. ती परिस्थिती आत्ता राहिली नाही, हे दुर्दैव आहे आणि ह्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.